जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्य एका दिवसात उभा राहत नाही. त्यासाठी आधी संस्कारांची वीट रचावी लागते आणि त्या विटेवर ठेवला जातो कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रभावनेचा चुना. त्या पहिल्या विटेचं नाव होतं दादोजी कोंडदेव. तो काळ वेगळा होता. डोंगरदऱ्यामध्ये भविष्य घडत होतं आणि एका गडाच्या अंगणात एक तेजस्वी बालक तलवार उचलत होता. तो बालक म्हणजे शिवबा. पण त्या तलवारीला दिशा देणारा, त्या हाताला शिस्त शिकवणारा आणि त्या मनाला स्वराज्याचं स्वप्न देणारा एक शांत, गंभीर आणि कर्तव्यदक्ष पुरुष होता दादोजी कोंडदेव. इसवी सन 17व्या शतकाचा पूर्वार्ध. दादोजी कोंडदेव छत्रपती महाराजांच्या बालपणातील गुरु, मार्गदर्शक आणि प्रशासकीय संरक्षक होते. शहाजी महाराज दक्षिणेत असताना जिजामाता आणि शिवबांची जबाबदारी दादोजी पंतावर सोपवली गेली. ती फक्त जबाबदारी नव्हती, तो इतिहासाचा करार होता. दादोजी कोंडदेव केवळ प्रशासक नव्हते, ते शिवाजी महाराजांचे गुरु, मार्गदर्शक आणि शिस्तीचे शिल्पकार होते. त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं, राज्य म्हणजे फक्त सत्ता नाही तर सेवा, तलवार म्हणजे फक्त शस्त्र नाही तर संयम, आणि राजा म्हणजे फक्त व्यक्ती नाही तर जनतेचा रक्षक. दादोजी पंतांनी शिवाजी महाराजांना प्रशासन, महसूल व्यवस्था, गडकोट बांधणी, लोकांशी संवाद आणि न्यायनिष्ठा याचे धडे दिले. स्वराज्याचा आराखडा तलवारीने नाही तर शिक्षणाने आणि शिस्तीने तयार झाला. शिवबांचं बालपण घडत होतं शब्दात, आदेशात, शिस्तीच्या वळणात. दादोजी पंत होते सावलीसारखे मागे उभे, पण प्रत्येक पावलात तलवार चालवायला शिकवली. पण आधी मनाला वश केलं, राजा घडवताना माणूस राहणं शिकवलं. स्वराज्य तलवारीने जिंकता येतं, पण उभारता येते संस्कारांनी. दादोजी कोंडदेव नसते तर इतिहास वेगळाच घडला असता. महाराजांनी. आज आपण शिवाजी महाराजांना महान योद्धा म्हणून ओळखतो, पण लक्षात ठेवा, त्या योद्ध्याच्या मागे एक शांत गुरु उभा होता, ज्यांनी प्रसिद्धी नको म्हणत इतिहास घडवला. स्वराज्याच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज शिखर होते, पण त्या मंदिराचा पाया दादोजी कोंडदेव होते. जय भवानी, जय महादेव.